आज आपल्याला माहिती आहे की देशाचं बजेट सादर झालेलं आहे आणि याच बजेटमध्ये नोकरदारांसाठी मात्र एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे, कारण मोदी सरकारनं मध्यम वर्गासाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतलेला आहे। बजेटमध्ये 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलेलं आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन सर्वसामान्यांचं लक्ष लागून असलेल्या टॅक्सबद्दल त्यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे। एखाद्या व्यक्तीनं वार्षिक 12 लाख रुपयांपर्यंत कमाई केली तर त्याला 1 रुपयांचा देखील कर भरावा लागणार नाही। मात्र 12 लाख रुपयांपेक्षा 1 रुपयाही जास्त असेल तर मात्र कर भरावा लागणार आहे। तर स्टँडर्ड डिडक्शन 75,000 रुपये ठेवण्यात आलेलं आहे, परंतु ही करमाफी केवळ फक्त नवीन कर प्रणाली निवडणाऱ्यांनाच लागू होणार आहे। तर करात मिळालेल्या सूटमुळे किती फायदा होणार आहे ते आपण पाहूयात। यावेळेस ग्राफिक्सच्या माध्यमातून 4 लाखांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री, 4 ते 8 इतकं तुमचं उत्पन्न असेल तर 5% टॅक्स, 8 ते 10, 12 लाख उत्पन्न असेल तर 10% टॅक्स, 12 ते 16 लाख 15% टॅक्स, तर 16 ते 20 लाख उत्पन्न असेल तर 20% आणि 20 ते 24 लाख उत्पन्न असेल तर 25% टॅक्स असणार आहे। तर करात सूट मिळाल्यामुळे किती फायदा होणार आहे? 12 ते 16 लाखापर्यंत 50,000चा, 16 ते 20 लाखांपर्यंत 90,000चा, तर 20 ते 24 लाखांपर्यंत 1,10,000चा फायदा होणार आहे। चार लाखांपर्यंत टॅक्स फ्री उत्पन्न असेल, नवीन कर रचना आपण बघतोय। 4 ते 8 लाखांपर्यंत 5% इतका टॅक्स द्यावा लागेल। 8 ते 12 लाखांपर्यंत 10% इतका टॅक्स द्यावा लागेल। 12 ते 16 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 15% टॅक्स द्यावा लागेल। 16 ते 20 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 20% इतका टॅक्स द्यावा लागणार आहे। 20 ते 24 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 25% इतका टॅक्स द्यावा लागेल। आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या न्यूज 50 मध्ये। दरवर्षी बजेट सोबत चर्चा होते ती म्हणजे निर्मला सीतारामन यांच्या साडींचीही। यंदा बजेट सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रीम कलरची साडी नेसली होती। ही साडी भारतीय हातकामगारानं बनवलेली आहे। पुढील आठवड्यामध्ये सरकार नवीन आयकर विधेयक आणणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं। नव्या आयकर विधेयकाचा टॅक्स स्लॅबशी संबंध नसल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। अर्थसंकल्पामध्ये मध्यमवर्गीयांसाठी निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे। 4 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल, 4 ते 8 लाखांपर्यंत 5%, तर 8 ते 12 लाखांवर 10% आणि 12 ते 16 लाखांवर 15%, तर 16 ते 20 लाखांवर 20% इतका कर लागू झालेला आहे। आज देशाचा अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे आणि यामध्ये टीव्ही, मोबाईल, औषधं आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त होणार अशी घोषणा झालेली आहे। तसंच मोबाईल फोन, LED, तसंच LCD टीव्ही आणि चमड्याच्या वस्तू ज्या आहेत त्या देखील आता स्वस्त होणार आहेत। पंतप्रधान धनधान्य योजना देशातील मागास 100 जिल्ह्यांमध्ये राबवून 1.7 कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल आणि यामध्ये उत्पादकता वाढवणं, विविध पिकांची लागवड, शाश्वत शेती पद्धती, तालुका पातळीवर काढणी पश्चात सुविधा, सिंचन सुविधेत वाढ, दीर्घ आणि अल्प मुदतीचं कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे। अर्थसंकल्पात कापूस उत्पादकता वाढवण्याला प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे। तसंच मत्स्यपालनाला देखील प्रोत्साहन देण्यावर भर असणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। बिहार राज्यामध्ये मकाना बोर्डाची स्थापना करण्याचा निर्णय निर्मला सीतारामन यांनी आज बजेटच्या संदर्भात जाहीर केलेला आहे आणि यासोबत डाळींसाठी 6 वर्षांची आत्मनिर्भर योजना लागू करून 100 जिल्ह्यांसाठी धनधान्य कृषी योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना आता कृषी आणि पूरक साहित्य खरेदीसाठी मोठी रक्कम मिळणार आहे। केंद्र सरकारनं किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांहून आता 5 लाख रुपये करण्याचा निर्णय जाहीर केला आहे।
दुग्ध व्यवसाय आणि मत्स्योद्योगासाठी अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. आता दुग्ध व्यवसाय आणि मत्स्यपालनासाठी 5 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. देशाला कडधान्य उत्पादनामध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे आणि यासाठी अर्थसंकल्पात 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी पुढील 6 वर्ष कडधान्य मिशन ही योजना राबवली जाईल. प्रामुख्यानं तूर, उडीद आणि मसूरची शेतकऱ्यांकडून पुढील 4 वर्ष खरेदी करण्यात येईल अशी घोषणा ही अर्थसंकल्पाद्वारे करण्यात आली. आसाममधील नामरूप इथं 3 युरिया खत निर्मितीचे कारखाने उभारण्यात येणार आहेत आणि या कारखान्यांची एकूण युरिया निर्मितीची क्षमता 12.7 लाख इतकी असेल. आरोग्य आणि रोजगारावर लक्ष असून पुढील 5 वर्ष विकासाची संधी देणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलंय. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात अर्थव्यवस्थेला गती देण्याचं उद्दिष्ट असून खासगी क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यावर सरकारचा भर असल्याचे सीतारमण यांनी सांगितलंय. अर्थसंकल्पामध्ये 36 जीवनावश्यक औषधांना करामध्ये सूट जाहीर करण्यात आलेली आहे. कॅन्सरच्या 36 औषधांवरची कस्टम ड्युटी हटवली जाणार आहे आणि त्यामुळे कॅन्सरची औषधं स्वस्त होणार आहेत. कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी 200 डे केअर कॅन्सर सेंटर तयार केले जाणार आहेत. कॅन्सर रुग्णांसाठी ही दिलासादायक घोषणा ठरेल. तसंच प्रत्येक जिल्ह्यात एक कॅन्सर सेंटर देखील उभारलं जाणार आहे. अर्थसंकल्पामध्ये सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजना जाहीर करण्यात आलेली आहे आणि या अंतर्गत 8 कोटीहून अधिक मुलांना पोषक आहार पुरवला जाईल. उच्च शिक्षणासाठी मोठी घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. IIT मध्ये 6500 जागा वाढवण्यात आलेल्या असून आता पटना IITचा विस्तार केला जाणार आहे आणि यासोबतच AI अभ्यासक्रमासाठी 3 केंद्र सुरू करणार असून शिक्षण क्षेत्रात AIचा वापर वाढवण्यावरही भर देणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे. सर्व सरकारी शाळांमध्ये ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यात येणार आहे. भारतीय भाषांमध्ये पाठ्यपुस्तकांची निर्मिती होणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. मेडिकल कॉलेजमध्ये 10,000 जागा वाढवण्यात आलेल्या आहेत आणि याप्रमाणे पुढील वर्षापासून मेडिकल कॉलेजमध्ये 10,000 जागा वाढवण्यात येतील. त्याचा फायदा हा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना होणार आहे. अर्थसंकल्प महिला उद्योजकांसाठी घोषणा करण्यात आलेली आहे. सरकार पहिल्यांदा उद्योग सुरू करण्यासाठी म्हणून 5 लाख महिलांना SC आणि ST उद्योजकांना 2 कोटी रुपयांचं टर्म लोन देणार आहे आणि या नव्या योजनेअंतर्गत सरकार ऑनलाईन क्षमता निर्माण कार्यक्रम देखील सादर करेल. अर्थसंकल्पामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी TDSची मर्यादा वाढवून 1 लाखांपर्यंत करण्यात आली आहे. विमा क्षेत्रासाठी मोठी घोषणा झाली आहे. निर्मला सीतारमण यांनी विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा 74% 100% करण्याचा निर्णय घेतला. ही घोषणा केल्यानंतर आता विमा स्वस्त होण्याचीही शक्यता आहे. निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये जनजीवन मिशन संदर्भात मोठी घोषणा झाली. प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचं उद्दिष्ट असून जलजीवन मिशनला 2028 पर्यंत राबवण्यात येणार आहे. सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. 2025 मध्ये तब्बल 40,000 घरं बांधणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये ही घोषणा करण्यात आलेली आहे.
अर्थसंकल्पात लघु उद्योजकांना आता चालना देण्यासाठी म्हणून उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये भारताला जागतिक खेळणी केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न होणार असून पर्यावरणपूरक खेळणी मेक इन इंडिया अंतर्गत बनवणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी घोषित केलं आहे. देश के विकास में सुनिश्चित करेगा. बजट में रोजगार के सभी क्षेत्रों को हर प्रकार से प्राथमिकता दी गई है. लेकिन मैं दो चीजों पर ध्यान आकर्षित करना चाहूंगा. उन रिफॉर्म्स की मैं चर्चा करना चाहूंगा जो आने वाले समय में बहुत बड़ा परिवर्तन लाने वाले हैं. एक, इंफ्रास्ट्रक्चर स्टेटस देने के कारण भारत में बड़े शिप्स के निर्माण को बढ़ावा मिलेगा. आत्मनिर्भर भारत अभियान को गति मिलेगी. और हम सब जानते हैं कि शिप बिल्डिंग ये सर्वाधिक रोजगार देने वाला क्षेत्र है. उसी प्रकार से देश में टूरिज्म के लिए बहुत संभावना है. महत्वपूर्ण 50 टूरिस्ट डेस्टिनेशन वहां पर जो होटल्स बनाएंगे उस होटल को पहली बार इंफ्रास्ट्रक्चर के दायरे में लाकर टूरिज्म पर बहुत बल दिया है. इससे हॉस्पिटैलिटी सेक्टर को, जो रोजगार का बहुत बड़ा क्षेत्र है, और टूरिज्म जो रोजगार का सबसे बड़ा क्षेत्र है, एक प्रकार से चारों तरफ रोजगार के अवसर पैदा करने वाला एक क्षेत्र को ऊर्जा देने वाला काम करेगा. आज देश विकास भी विरासत भी इस मंत्र को लेकर चल रहा है. इस बजट में भी इसके लिए भी बहुत महत्वपूर्ण और ठोस कदम उठाए गए हैं. 1 करोड़ पांडुलिपियों के लिए संरक्षण के लिए, मैन्युस्क्रिप्ट के लिए ज्ञान भारतम मिशन लॉन्च किया गया है. साथ ही भारतीय ज्ञान परंपरा से प्रेरित एक नेशनल डिजिटल रिपोजिटरी बनाई जाएगी. यानी टेक्नोलॉजी का भरपूर उपयोग किया जाएगा और हमारा जो परंपरागत ज्ञान है उसमें से अमृत निचोड़ने का भी काम होगा. साथियों, बजट में किसानों के लिए जो घोषणा हुई है वो कृषि क्षेत्र और समूची ग्रामीण अर्थव्यवस्था में नई क्रांति का आधार बनेगी. पीएम धन धान्य कृषि योजना के तहत 100 जिलों में सिंचाई और इंफ्रास्ट्रक्चर का डेवलपमेंट होगा. किसान क्रेडिट कार्ड की लिमिट 5 लाख तक होने से उन्हें ज्यादा मदद मिलेगी. साथियों, अब इस बजट में 12 लाख रुपए तक की आय को टैक्स से मुक्त कर दिया गया है. सभी आय वर्ग के लोगों के लिए टैक्स में भी कमी की गई है. इसका बहुत बड़ा फायदा हमारे मिडिल क्लास को, नौकरी पेशे करने वाले जिनकी आय बंधी हुई है ऐसे लोगों को, मिडिल क्लास को इससे बहुत बड़ा लाभ होने वाला है. उसी प्रकार से जो नए नए प्रोफेशन में आए हैं, जिनको नए नए जॉब मिले हैं, इनकम टैक्स की ये मुक्ति उनके लिए एक बहुत बड़ा अवसर बन जाएगी. साथियों, इस बजट में मैन्युफैक्चरिंग पर 360 डिग्री फोकस है ताकि एंटरप्रेन्योर्स को, एमएसएमईज को, छोटे उद्यमियों को मजबूती मिले और नई जॉब पैदा हो. नेशनल मैन्युफैक्चरिंग मिशन से लेकर
क्लीन टेक, लेदर, फुटवियर, टॉय इंडस्ट्री जैसे अनेक सेक्टर्स को विशेष समर्थन दिया गया है। लक्ष्य साफ है कि भारतीय प्रोडक्ट्स ग्लोबल मार्केट में अपनी चमक बिखेर सके। साथियों, राज्यों में इन्वेस्टमेंट का एक वाइब्रेंट कॉम्पिटिटिव माहौल बने, इस पर बजट में विशेष जोर दिया गया है। एमएसएमईज और स्टार्टअप के लिए क्रेडिट गारंटी को दोगुना करने की घोषणा भी हुई है। देश के नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. पाहूयात टॉप 50 बातम्या. सरकार भारतीय टपाल विभागाला 1.5 लाख ग्रामीण टपाल कार्यालयांसह एका मोठ्या लॉजिस्टिक संघटनेत रूपांतरित करण्याची योजना आखतोय आणि हे पोस्ट ऑफिस ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठीही फायद्याचं ठरणार आहे. अर्थसंकल्पामध्ये विकसित भारतासाठी न्यूक्लिअर एनर्जी मिशन जाहीर करण्यात आलं, ज्या अंतर्गत 2047 पर्यंत न्यूक्लिअर एनर्जीच्या माध्यमातून 100 गिगावॅट ऊर्जा उत्पादनाचं लक्ष्य आहे. गिग वर्कर्ससाठी एक विशेष योजना जाहीर करण्यात आलेली आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी काम करणाऱ्यांसाठी म्हणून सुरक्षा योजना जाहीर झाली. त्यांना ओळखपत्र दिले जातील. याशिवाय त्यांना पंतप्रधान आरोग्य योजनेअंतर्गत विमाही दिला जाणार आहे. सरकारच्या या पावलांचा फायदा 1 कोटीहून अधिक गिग कामगारांना होणार आहे. राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी म्हणून शाश्वत पर्यटन धोरण तयार करण्यात येणार आहे आणि त्याअंतर्गत राज्यातील 50 नवीन पर्यटन स्थळांची निवड करून तिथं थीम पार्क, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, शॉपिंग मॉल, वॉटर पार्क आणि निवास व्यवस्था उभारण्यात येणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली. निर्मला सीतारामन यांनी पुस्तकांसाठी खास स्कीमची घोषणा केली. डिजिटल फॉर्ममध्ये भारतीय भाषेतील पुस्तकं तयार करणार असल्याचं त्यांनी अर्थसंकल्पामध्ये नमूद केलेलं आहे. पुस्तक प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे. गेल्या 12 दिवसांपासून बेपत्ता शिवसेना पदाधिकारी अशोक धोंडी यांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलंय. गुजरातमधील भिलाड येथील एका बंद दगड खाणीच्या पाण्यामध्ये 40 फूट खोल एका खाणीमध्ये अशोक धोंडी यांचा मृतदेह त्यांच्या कारसोबत आढळला. कौटुंबिक वादातून त्यांच्या भावानंच त्यांची हत्या केल्याचं आता उघड झालंय. पुण्यातील मुंढवा एबीसी रोड परिसरातील बारमध्ये 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाली. रात्री 10:30च्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. यात 2 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. जीबीएसवर मात करण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे. शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवावी यासाठी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे कार्यशाळा घेण्यात आलेली आहे आणि यावेळेस स्वच्छता, शुद्ध पाणी, योग्य आहार आणि सुदृढ जीवनशैली हीच जीबीएस नियंत्रणाची गुरुकिल्ली आहे, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. जळगावमध्ये जीबी सिंड्रोम आजाराचा पहिला रुग्ण आढळला. विशेष म्हणजे कुठलीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसतानाही एका महिलेला हा आजार झाल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये या महिलेवर उपचार सुरू आहेत. मुंबईमध्ये आता सार्वजनिक वाहतूक अर्थात टॅक्सी आणि रिक्षाचे दर महागलेले आहेत. मुंबई आणि मेट्रोपॉलिटन भागामध्ये आता काळ्या पिवळ्या टॅक्सीनं प्रवास करणाऱ्यांना कमीत कमी 31 रुपये द्यावे लागणार आहेत, तर रिक्षाच्या प्रवासासाठी कमीत कमी 26 रुपये द्यावे लागतील. हे वाढीव दर 1 फेब्रुवारीपासून लागू झालेले आहेत. गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कपात करण्यात आली आणि देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 7 रुपयांनी कमी झाली. तर मुंबई आणि चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 6 रुपये 50 पैशांची कपात झाली आहे.
विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी म्हणून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा मुलुंड स्थानकादरम्यान सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल, तर पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी ते कांदिवली दरम्यान सकाळी 9:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर आज कल्याण वांगणी दरम्यान रात्री ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शेवटची कर्जत लोकल 11:51 सुटणार आहे. पुण्यामध्ये खासगी शाळांच्या धर्तीवर जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळांचा दर्जा सुधारणार आहे. विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी म्हणून 1ली ते 8वीच्या 303 शाळा मॉडेल स्कूल करण्याचा निर्धार करण्यात आला आहे आणि या विषयाच्या 417 कोटी रुपयांचा आराखडा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सादर करण्यात आलेला आहे. अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय अजिंक्य कुस्ती स्पर्धा सुरू असून आजपासून 86 ते 125 किलो वजनी गटामध्ये रोमांचक कुस्ती सामने सुरू आहेत. पहिल्या फेरीमध्ये महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांनी विजय मिळवलेला आहे. बैलगाडी शर्यतीला राज्य सरकारच्या क्रीडा विभागाच्या माध्यमातून मदत करण्याची भूमिका घेतली जाईल असं मत राज्याचे क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांनी व्यक्त केलेलं आहे. सांगलीच्या मासाळवाडी इथं आयोजित भव्य बैलगाडा शर्यती प्रसंगी ते बोलत होते. भावना एकच आहे. सांगलीच्या आटपाडीमध्ये महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. उभ्या पट्ट्या पद्धतीच्या या शर्यतीमध्ये हडपसरच्या नितीन शेवाळे यांच्या पाखऱ्या आणि शिरसवाडीच्या पंकज गाडगे यांच्या रायफल या बैल जोडीनं पहिला क्रमांक पटकावलेला आहे आणि 5 लाखांचं बक्षीस जिंकलेलं आहे. सद्गुरू रामानंद महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे धाराशिव शहरामध्ये उत्साहात स्वागत करण्यात आलं. माघी वारीसाठी धाराशिव जिल्ह्यातील काजळा इथून गेल्या 35 वर्षांपासून रामानंद महाराजांची पालखी पंढरपूरला नेण्याची परंपरा असून महिला पुरुष तसंच बालवारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. माघी गणेश उत्सवाच्या निमित्तानं आज सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांची गर्दी आहे. भाविकांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन तसं नियोजन देखील करण्यात आलेलं आहे. आज गणेश जयंती आणि त्यानिमित्तानं पुण्यातील दगडूशेठ मंदिरामध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत. मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिरामध्ये माघी गणेशोत्सव साजरा होतोय आणि या निमित्तानं मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन इथं करण्यात आलं आहे. अलिबागच्या कुलाबा किल्ल्यामध्ये आंग्रेकालीन गणपती मंदिरामध्ये माघी गणेशोत्सव साजरा होतोय आणि या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या असून उत्सव समितीतर्फे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हल्ली घरोघरी माघी गणेश जयंती साजरी करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. भायखळा येथील भगवा महालमधील पाटणकर कुटुंबात गेली 16 वर्ष पर्यावरणस्नेही गणेशाची पूजा केली जाते. शाडूची मूर्ती आणि नैसर्गिक फुलांचं डेकोरेशन, वाद्य फटाके न वाजवता आगमन, विसर्जन इथं पार पडतं. नाशिकच्या येवला तालुक्यातील मुखेड येथील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कांदा पिकाचं नुकसान झालं. अनु प्रोडक्ट लिमिटेड कंपनीच्या निराला तणनाशकाची फवारणी इथं केली असता 15 हेक्टरवरील कांदा पिकाचं 100% नुकसान झालेलं आहे. त्यामुळे पंचनामे करून कंपनीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक दिवसेंदिवस वाढती आहे आणि जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्या आणि उपबाजारांमध्ये एकूण 12,000 क्विंटलपेक्षा अधिक तुरीची आवक झालेली होती आणि त्यामध्ये वाशिम आणि कारंजा बाजार समितीत
प्रत्येकी 4,500 क्विंटल तुरीची आवक होती. पाणी प्रश्नावरून संभाजीनगरचे सरपंच मंगेश साबळे हे आक्रमक झाले. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या कार्यालयाबाहेर साडी नेसून महिलेच्या वेशात त्यांनी आंदोलन केलं. अंगावर साडी आणि डोक्यावर हंडा घेऊन आंदोलन केल्यामुळे मंगेश साबळेंच्या आंदोलनाची आता सर्वत्र चर्चा होती. साबळे हे फुलंब्री तालुक्यातल्या गेवराई पायगा गावचे सरपंच आहेत. त्यांनी याआधी अशीच अनोखी आंदोलनं केलेली आहेत. मात्र आता साडी नेसून आंदोलन केल्यामुळे चर्चा झाली आहे. जलजीवन मिशनचं काम 4 वर्ष झाले अजून पूर्ण झालेलं नाही. माझ्या गावातील महिला आहेत, त्यांना 2-2 किलोमीटर पाणी डोक्यावर आणावं लागतं, प्यायला पाणी नाही. सुरुवातीला शुद्ध पाणी नव्हतं म्हणून आडात बसून आंदोलन केलं. त्या महिलांनी मला मतदान दिलं आणि मी सरपंच झालो. आणि आज 2 वर्ष जवळपास होतोय. जलजीवन मिशनचं काम